ताई यांनी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना एक पत्र लिहिल्याची बातमी मी देखील ऐकली। खरं तर माझी सुप्रियाताईंना विनंती आहे की हा जो कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केलाय, ज्याच्यावर तुम्ही आरोप करतायत, काल परवापर्यंत हा कार्यकर्ता आदरणीय शरद पवार साहेब यांच्या पक्षामध्ये होता, आदरणीय सुप्रियाताई यांच्या पक्षामध्ये होता। जोपर्यंत तो तुमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता होता तोपर्यंत तुम्हाला योग्य वाटत होता का? आणि हा या कार्यकर्त्यांनी लगेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला की लगेच सुप्रियाताई सुळे यांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहिण्यासाठी सुरुवात केली। माझं सुप्रियाताईंना एवढंच सांगणं आहे की अशा कार्यकर्त्यांबद्दल जर का सर्वसामान्य नागरिकांनी पत्र लिहायला सुरुवात केली तर कागद कमी पडतील, एवढे पत्र आदरणीय शरद पवार साहेबांना लिहावे लागतील की अशा पद्धतीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। आम्ही कुठल्याही आरोपीचं समर्थन करत नाही। या प्रकरणामध्ये कोणी दोषी असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल, त्याला पाठीमागं घातलं जाणार नाही। परंतु आपला तो बाळू आणि इतरांचं कार्ट अशा पद्धतीची वागणूक बरी नाही, एवढंच मला सुप्रियाताईंना सांगायचंय। कालपर्यंत हाच कार्यकर्ता शरद पवार गटामध्ये होता, त्याबद्दल सुप्रियाताईंनी आदरणीय पवार साहेबांना पत्र लिहिलं होतं का, एवढंच मला ताईंना विचारायचंय। पुण्यातल्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आरोप जे होतात ते थांबत नाहीये। आज सकाळी सामाजिक कार्यकर्ते अंजली गव्हाणे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे मुख्यत्वे त्यांच्या दोन मागण्या होत्या। तर अजित पवारच्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्यातले अधिकारी या प्रकरणाचा तपास करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना पालकमंत्री पदावरून आणि उपमुख्यमंत्री पदावरून दूर करावं अशी मागणी आहे। आणि त्यासोबतच पार्थ पवार यांची त्या कंपनीमध्ये 99% भागीदारी आहे, त्यांना या प्रकरणामध्ये त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशा दोन मागण्या त्यांनी सरकारकडे। खरं तर या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक समिती स्थापन केली, त्याची चौकशी देखील सुरू आहे। आदरणीय अजितदादा पवार यांनी सांगितले की या प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही, माझा या प्रकरणाची कल्पना देखील नव्हती। आणि राहिला प्रश्न निष्पक्ष चौकशीचा, तर हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे, समिती अतिशय निष्पक्षपणे चौकशी करेल, 1 महिन्याच्या आत याबद्दलचा अहवाल येईल आणि या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवहार देखील रद्द करण्यात आलेला आहे, त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडलेला आहे। नाना पटोले यांनी आता केंद्रीय गृहमंत्र्यांवरती टीका केली, त्यांचं असं म्हणणं दिल्लीला ब्लास्ट झाला, परंतु त्या गृहमंत्र्यांसाठी बिहारचा प्रचार अधिक महत्त्वाचा होता आणि त्यामुळे ते तिकडे पाटण्यात थांबले आणि त्या दिवशी दिल्लीतले सीसीटीव्ही बंद होते। गंभीर आरोप। खरं तर नाना पटोले यांना मला एवढंच सांगायचं की काँग्रेसचं सरकार असताना मुंबईमध्ये घराच्या बाहेर पडणं मुश्किल होतं। मुंबईत घराच्या बाहेर पडल्यानंतर कुठल्या दिवशी बॉम्बस्फोट होईल, कुठल्या दिवशी रेल्वेमध्ये स्फोट होईल हे सांगता येत नव्हतं। आता देश सुरक्षित हातामध्ये आहे। गेल्या 10-11 वर्षामध्ये एक घटना घडली, याही घटनेच्या मुळाशी जाऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम गृहमंत्री अमित भाई शाह हे निश्चितपणे करतील। नाना पटोले कदाचित विसरले असतील की बॉम्बस्फोट झाल्या अमित भाईंनी तातडीने हॉस्पिटलमध्ये भेट घेतली, सुरक्षेची चौकशी केली, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली। तुमचे गृहमंत्री असताना 4-4 वेळेला कपडे बदलत होते। ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर काय अवस्था होती हे महाराष्ट्राने बघितलं आणि कपडे बदलल्यामुळे काँग्रेसच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, हा या देशातला इतिहास आहे। काँग्रेसचं सरकार अतिशय असंवेदनशील होतं। सर्वात जास्त दहशतवादाच्या घटना नाना पटोलेजी तुमचे गृहमंत्री असताना आणि तुमचं सरकार असताना या देशामध्ये झाल्यात। आता देश मजबूत हातामध्ये आहे। या सगळ्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। दुर्दैवानं काँग्रेसचे नेते नाना पटोले हे दहशतवाद्याच्या समर्थनात वक्तव्य करतायत, परंतु देशाची जनता सुज्ञ आहे, त्यांना माहीत आहे की अशा दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी आदरणीय अमित भाई, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत। अजिबात नाही। मी आधीच सांगितलं की या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल। कुठल्याही आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी कधीच करत नाही। फक्त सुप्रियाताई ज्या पद्धतीनं त्याचं राजकारण करतायत
कालपर्यंत हा कार्यकर्ता आपल्या पक्षामध्ये होता तेव्हा योग्य होतं, तेव्हा सुप्रियाताईंनी का शरद पवार साहेबांना पत्र लिहून याबद्दल कारवाईची मागणी केली नाही? तेव्हा शरद पवार साहेबांना पत्र लिहिण्याबद्दल सुप्रियाताईंना पेनची कमतरता होती का, शाई कमी पडली होती किंवा कागद कमी पडला होता? आम्ही आरोपीचं समर्थन करत नाही. जर का कोणी दोषी असेल, ड्रग्ज प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई होत असेल तर निश्चितपणे त्याला दूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निश्चित करू. पण सुप्रियाताई तुमच्या पक्षामध्ये कालपर्यंत तो कार्यकर्ता होता, तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही अभिमानानं त्याला मिरवत होता, त्याला पक्षातनं तुम्ही का काढलं नाही? याबद्दल सुप्रियाताईंनी आधी उत्तर द्यावी आणि मग भारतीय जनता पार्टीवर आरोप करावे. दोन्ही पार्टीने संगनमताने तो करार रद्द केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये जर काही त्रुटी असतील, काही चुकीच्या गोष्टी असतील तर कमिटीची स्थापना झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक समिती स्थापन केली. 1 महिन्याचा वेळ त्या समितीला दिलेला आहे. याच्यात काहीही चुकीचं असेल, म्हणजे याच्यात आणखी कोणी दोषी असेल, या प्रकरणामध्ये काही गैरव्यवहार झाला असेल तर निश्चितपणे कारवाई होईल. त्याबद्दल निश्चितपणे राहिलं पाहिजे. फक्त याचं राजकारण करू नये एवढंच आम्हाला म्हणायचं. नाही नाही, समिती ही फक्त एक जिल्हाधिकाऱ्याने, समितीमध्ये वेगवेगळे सदस्य आहेत, वरिष्ठ अधिकारी देखील आहेत, विकासजी खारगे देखील आहेत. त्यामुळे या समितीमध्ये नीट रीतसर चौकशी केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कारण हे देवाभाऊंचं सरकार आहे. नागपूरमध्ये शिंदे आणि राष्ट्रवादी ही एकत्र येत कुठेतरी भाजपला एकटा पाडण्याचा प्रयत्न करत आहेत येत्या महापालिकेमध्ये. कशा प्रकारे बघताय? तिकडे चंदगडमध्ये पण कुठेतरी भाजपला एकटा पाडण्याचा प्रयत्न. भारतीय जनता पार्टीला कोणीही एकटं पाडू शकत नाही, कारण भारतीय जनता पार्टी सोबत सर्वसामान्य नागरिकांचे आशीर्वाद आहेत. सर्वसामान्य नागरिक भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला एकटं कुणीही पाडू शकत नाही. आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही महायुती म्हणून कार्यकर्त्यांसाठी एकत्र लढू. परंतु काही स्थानिक ठिकाणी हा निर्णय झाला नाही तर स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय घेतला जाईल. असं करत असताना आम्ही एकमेकांवर टीका टिप्पणी किंवा महायुतीच्या पक्षावर खालच्या शब्दात टीका टिप्पणी करणार नाही, हे ज्येष्ठ नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं. त्यामुळं कुणीही भारतीय जनता पार्टीला एकटा पाडण्याचा प्रयत्न करू शकत नाही. जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद, जोपर्यंत महाराष्ट्रातील 14 कोटी जनता आमच्या सोबत आहे, जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारखं सक्षम नेतृत्व आहे, तोपर्यंत भारतीय जनता पार्टीला कोणीही एकटं पाडू शकत नाही. जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. नाशिकमध्ये भुजबळ आणि मग आपले सुहास कांबळे ते एकत्र येतात चर्चा आहे, परंतु अजून वेळ आहे. थोडं काही वेळ जाऊ द्या. महायुती म्हणून आम्ही भक्कमपणे एकत्र लढताना दिसू. फक्त एक सांगायचे की महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या या महापालिकेच्या निवडणुकीत उडालेल्या दिसल्या. आपण बघितलं की त्या दिवशी विजय वडेट्टीवार यांनी घोषित करून टाकलं की आम्ही मुंबईमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसेसोबत जाणार नाही. तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घोषणा देत आहेत. हर्षवर्धन सपकाळ देखील त्याच सुरात सूर मिसळत आहेत. त्यामुळं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत. महायुती म्हणून आमचा जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र राहण्याचा प्रयत्न आहे. परंतु काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जर का महायुती झाली नाही तरी आमचे मतभेद नसतील, मनभेद नसतील. आम्ही निवडणुकीपुरतं वेगळं राहू, मैत्रीपूर्ण लढत करू, हे आमच्या माननीय नेतृत्वाने आधीच स्पष्ट केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.